चला या इकडं चला. ओ मंत्री या ना. कोणते आळगाव घुमे मला हे विचारायचं आहे की काय नुकसान आहे का तुमचं? नुकसान तर काही वाटत नाही ना मला आता त्याच्यात फायदा त्याच्यात मला फायदा कसा वाटतो तुम्हाला? मजूर वाचलं ना किती मोठं. आता तुमच्याकडे सोंगायचं म्हणजे काय भाव घ्यायचा शेतकरी लोकांकडून? मजूर लोक घेते 10,000 काही 12,000 म्हणून राहील. बरोबर आहे, बरोबर. एकरी 12 म्हणून राहील. 12,000 रुपये देऊन बी तुम्ही ते जमा करून जाळून देत्या. हा बरोबर. काय फायदा आहे का? नाही. तर तुमचे 1 एकर मध्ये कमीत कमी 3 ट्रॅक्टर निघत कुट्टीची. तर तुमचं 3 ट्रॅक्टर मध्ये तुमचं खत किती होणार आहे? 1.5 ट्रॅक्टर जरा एक तर बरं ना 5-7 हजाराचं खत होईनच ना. एक ट्रॅक्टर बी झालं तो. बी जरी झालं आणि 1.5 बी जरी झालं तरी ते आपलं 10,000चं खत होतं. बरोबर आहे. तर खत आता समजा तुम्ही 10,000 रुपये खत होतो तर तुम्ही लेबरला देते कापायला, तुमचं खत होतो का? नाही. ते घरातून पैसे चालले आणि हे तुम्हाला शेतीत पैसे देऊ लागले. हे खत तुम्हाला मागायच्या वर्षी काम येणार आहे. आता समजा रोट्या मारून काम येणार आहे. तर तुमचा किती फायदा आहे खत झाल्यामुळं? किती भरपूर किती? 10,000 रुपये वाचले. बरोबर. तर हे काम तुमच्या फुकटात होऊ लागलं असं समजायला काही हरकत नाही. हेच बोलायचं आहे ना. आणि तुमच्या मनानं काय बोलताय तुम्ही बोला. आता माझं मात्र झालं बोलायचं, पण तुम्ही बोला काय बोलते आता. आमचे खरोखर मस्त जर चांगला विचार केला तर निघाले 10,000-15,000 रुपये वाचले. कारण की आता तर आपल्याला वाटतं पण नंतर भविष्यात खत होणार आखाडी कात्र्यापासूनच